नमस्कार, राम राम. मी रोहित. आज आपण आहोत खारघरमध्ये. इस्कॉन टेम्पल आहे समोर. दिसतंय की नाही काय माहिती. खारघरमध्ये दुपारचे 2-2:30 वाजलेत आहे. ब्लॉग आज खारघरमध्ये सुरू झाला आहे. इकडं इस्कॉन टेम्पल आहे आणि इकडं पुढं असं तिकडं एक गार्डन आहे मोठं. काय गार्डनचं नाव पण नाही माहिती काय. ही अशी इथं गाडी आहे आणि समोरच असं इस्कॉन टेम्पल आहे. इकडं समोर एंट्री गेट आहे. समोर तिकडं लांब एंट्री गेट आहे. नवी मुंबईत राहून अजूनपर्यंत इस्कॉन टेम्पलला गेलो नाही. बघू ह्या रविवारी नाही, पुढच्या रविवारी. ह्या रविवारी जाऊया नेरूला एक वंडर पार्क म्हणून आहे. तिकडेच आहे, हॉस्पिटलच्या आजूबाजूलाच आहे, अपोलो हॉस्पिटल आहे. तिथे जाऊ रविवारी. मस्तपैकी रविवारी संध्याकाळी जाऊ. रविवारी सकाळी जरा गाडीचं साफसफाईचं काम आहे, जरा धुवायची आहे गाडी. रविवारीच धुवायला लागणार आहे. आता तर काही टाईमच भेटत नाही बाकीच्या दिवशी. इस्कॉन टेम्पलला एंट्री गेट कुठं आहे ते पहिलं बघूया. परत जायचंच आहे. आता इथं उभं होतो आणि हे समोर मी सांगतो तुम्हाला कुठून आहे रस्ता तो. त्याच रोडने पुढे सरळ गेले होते. ATC म्हणून हॉस्पिटल आहे. समोर जे गोल्डन दिसते ती गुरुद्वारा आहे. इथून हा एक मध्ये कट आहे मंदिरासाठी जायला. कटला युटर्न मारायचा. हा सेंट्रल पार्क आहे. इकडे सेंट्रल पार्क आहे, खूप मोठा आहे बोलतात. मी गेलो नाही कधी. बघू आणि परत पुढच्या रविवारी तर नाही, त्याच्या पुढच्या रविवारी विचार करू. असं पुढं थोडंसं पुढं आल्यावर युटर्न मारल्यानंतर थोडंसं पुढं इकडे काहीतरी आहे. काहीतरी कसली तरी वास्तू बांधून ठेवले त्याने, काय माहित काय आहे. सरळ थोडंसं त्याच्या पुढं आल्यावर लेफ्ट मारा. लेफ्ट साईडलाच एक रस्ता गेला आतमध्ये. आणि तोच रस्ता इस्कॉन टेम्पलसाठीच आहे. पुढे जाऊन एक युटर्न आहे. इकडे इस्कॉन टेम्पल आहे. इथं एक छोटासा युटर्न आहे, तो युटर्न मारायचा. 1 मिनिट. ही सगळी माणसं बाहेर बसली ते, कारण हे आता 4 वाजता इस्कॉन टेम्पल खुलणार आहे. 1 वाजता बंद होतं ते. 4 वाजता खुलणार. 4 नंतर ही माणसं सगळे आत जाणार, तेव्हा त्यांना भेटणार. इथे दरवाजा आहे इस्कॉनचा. इथं एक दरवाजा आहे. आज समोर दिसतोय तो एक दरवाजा आहे. हे समोर मंदिर आहे. मंदिर चांगलं आहे त्याचं, म्हणजे खूप मोठा परिसर आहे मंदिराचा. तर कधी जायचा योग येतोय आता त्याच्यावर आहे. हे मंदिर आहे. या साईडला हे काय माहित. इकडे मध्ये मंदिर आहे सेमच तसंच. त्या साईडला पण एक ते. आणि समोरच सेंट्रल पार्क आहे. त्या रविवारी सेंट्रल पार्कला बघू. सेंट्रल पार्कला जाऊ. आलो सोबत कोणतं दादा वगैरे मित्र वगैरे आले तर. आणि गाडीची जरा वॉशिंग वगैरे करायची, सर्व्हिसिंग करायची, ती पण करायची. आणि मग त्याच्या पुढच्या रविवारी इकडे इस्कॉन टेम्पलला येईल. इकडे खारघरला लांब नाही, जास्त जवळच आहे. कारण ते तसंच खारघरला पोहोचतो आपण. हा समोर डोंगर दिसतोय का. हा इकडे पाठी, या झाडाच्या पाठी हे डोंगर आहे ना, काळा डोंगर दिसतोय तो. तिकडे 1 वर्षापूर्वी आम्ही म्हणजे मी अकॅडमीला होतो तिकडे पळायला वगैरे इकडेच यायचो आम्ही. सकाळी
7 वाजता आम्ही इकडे यायचो. वर एक फणसवाडी म्हणून गाव आहे तिकडे. ते इकडं नॉनस्टॉप 5-5.5 किलोमीटर आहे. तिथे नॉनस्टॉप जायचो आम्ही. नंतर सोडून दिली अकॅडमी, सोडून दिली. नंतर नाही आपली गाडी घेतली. आता गाडी चालवतो. मस्त वाटतं तिकडे वरती पण जायला. असं आम्ही जायचो तेव्हा पाऊस चालू होता. पावसाळ्यात थंडी वगैरे, म्हणजे पूर्ण गावच होतं ना वर. नवी मुंबईतली पहिली मेट्रो खारघरमध्येच आहे. बेलापूरमधून खारघरमधून तळोजा. दाखवतो थोड्या वेळानं. ती समोर चालली होती खारघरची मेट्रो. दाखवतो म्हटलं आणि डायरेक्ट समोरच आली. ही आता इकडे सरळ हे आता हे साईडून ब्रिज आहे मेट्रोचा. ही सरळ सरळ जाईल बेलापूर साईडला. उत्सव चौक हा आपल्याला दिसतोय समोर. मोठा सर्कल दिसतोय तो उत्सव चौक. आणि ही बाजूने मेट्रो जाते. ती बघ दिसली का? ती गेली. मी पण आजपर्यंत मेट्रोमध्ये बसलो नाही. मेट्रोमध्ये पण बसायचं आहे. खूप काय काय आहे आता. हा उत्सव चौक.